नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसएससी सायन्स मधील पार्ट 1 मधील ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरच्या न्यूमेरिकल्स बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एक सिरीज मध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला न्यूमेरिकल्स दिलेले आहेत. चला तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशनल जे फॉर्म्युले लागणार आहेत ते आपल्याला पाठांतर पाहिजे, त्याचे आपल्याला ज्ञान असलं पाहिजे, तरच आपल्याला हे न्यूमेरिकल समजतील, सोडवता येतील. तर पहिला आपण न्यूमेरिकल सोडवणार आहोत. An object take a 5 second. An object take a 5 second to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on a planet? मित्रांनो, या प्रश्न आपण समजून घेऊया. या प्रश्नाचा अर्थ असा होतो की एक ऑब्जेक्ट आहे, अशा प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, तो एका प्लॅनेट वरती खाली येण्यासाठी त्याला लागणारा टाइम आहे तो t = 5 सेकंड आहे. आणि ऑब्जेक्ट आणि प्लॅनेटची जी हाईट आहे दोघांमधील, ती हाईट आहे s घेऊया आपण, हाईट इज इक्वल टू 5 मीटर आहे. 5 मीटर h म्हणा किंवा s म्हणा, हाईट 5 मीटर आहे. तर त्या प्लॅनेटची व्हॅल्यू ऑफ जी आपल्याला काढायची आहे. चला तर मग सोल्युशन करूया. तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. सोल्युशन मध्ये गिवन डाटा आता गिवन डाटा मध्ये आपल्याला ऑब्जेक्टची हाईट दिलेली आहे. तर हाईट ऑफ द ऑब्जेक्ट हाईट आहे ऑब्जेक्टची, ती दिलेली आहे आपल्याला. हाईट आपण इथे हाईट इज इक्वल टू 5, हाईट आपल्याला दिलेली आहे, हा एस आहे, आपण एस घेऊ शकता. हाईट इज इक्वल टू 5 मीटर घेतलेले आहे. आणि टाइम त्या ऑब्जेक्टचा प्लॅनेट वरून खाली येण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो 5 सेकंड आहे. टाइम इज इक्वल टू 5 सेकंड आहे. तर त्या प्लॅनेटची ग्रॅव्हिटी जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस प्लॅनेट एखादा ऑब्जेक्ट वरून जर खाली येत असेल तर त्याची सुरुवातीचा वेग जो असणार आहे तो 0 असणार आहे. म्हणून आपण इथं अजून एक लिहू शकतो. द इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0 असणार आहे. मग आपण टू फाइंड आपल्याला शोधायचं आहे द व्हॅल्यू ऑफ g. मग इक्वेशन ऑफ मोशन च्या सूत्रांचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. इक्वेशन ऑफ मोशन चा वापर करून आपण हे गणित सोडवू शकतो. मग we know that आपल्याला माहित आहे इक्वेशन ऑफ मोशन टू s इज इक्वल टू ut प्लस 1/2 gt². आपण याला आपल्या सोल्युशन करताना याला इक्वेशन 1 देऊया. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1. वी गेट. मित्रांनो, या आपल्याला सूत्रामध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करायच्या आहेत. आपलं s इज इक्वल टू म्हणजे हाईट किती आहे मित्रांनो आपली 5 मीटर. त्याच्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी ज्यावेळेस वरून खाली येतोय ऑब्जेक्ट त्यावेळेस इनिशियल व्हेलॉसिटी तिची असणार आहे 0 इंटू टाइम दिलेला आहे आपल्याला 5 सेकंड
प्लस सूत्रामध्ये 1/2 आहे, तसेच तसे लिहूया. जी आपल्याला फाइंड करायचं आहे टी दिलेला आहे आपल्याला, टी म्हणजे 5 सेकंड टाइम दिलेला आहे, टाइमचा स्क्वेअर आहे मित्रांनो, म्हणून 5 चा इथे परत स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, चला पुढे सॉल्व्ह करूया. तर इथे 0 आहे, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येणार आहे. म्हणजे 5 इज इक्वल टू हे पूर्ण 0 झालेलं आहे, याचा आपल्याला काही उपयोग नाही, हे 0 झालंय. त्याच्यानंतर खाली उरला आहे 1/2, जी आपल्याला शोधायचा आहे. 5 चा स्क्वेअर होतो आहे 25. हा बघा, हे इकडे भागिले आहे, इकडे गेल्यानंतर गुणिले होईल, इकडे पुढे गेल्यानंतर म्हणजे हे असं होईल 5 × 2, इकडे राहिलेला आहे जी 25. 5 × 2 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू 25 जी. आता जी याला गुणिले आहे, मल्टिप्लिकेशनला आहे, नंतर एकाचं हा जर इकडे शिफ्ट केला तर हा इकडे गेल्यानंतर डिव्हायडेशनला जाईल, म्हणजे 10/25 इज इक्वल टू जी. आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन करूया, 5 ने त्याला संपूर्ण भाग जाईल, 5 × 5 5 दुने 10 आणि 5 5 25, 5 ने दोन्ही संख्येला भाग जातो. आणखीन याला हे असं होईल 2/5 इज इक्वल टू जी. याला आणखीन एक सिम्प्लिफिकेशन करूया, 5 ने 2ला भागायचंय आपल्याला, मग इकडे मी कच्चा एक भागाकार करून घेणार आहे. 5 ने भागायचा आहे 5 2, 5 ने 2ला भाग जात नाही म्हणून आपण 0 घेणार आहोत. इथे पॉइंट 0 घेतल्यानंतर त्याच्यानंतर इथे पण आपल्याला 0 द्यायचं आहे. 5 × 5 5 2 10 5 15 5 चौक 20, 4 ने संपूर्ण भाग गेला आहे, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे z इज इक्वल टू 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण आता हे संपूर्ण वाक्यात उत्तर लिहूया. मग इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट, आन्सर उत्तर आहे ते मुलांनो, आन्सर द व्हॅल्यू ऑफ प्लॅनेट ऑन जी is equal to 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचं जे युनिट आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, म्हणून मी जे युनिट आहे त्याच्या पुढे आपल्याला युनिट लिहायचं आहे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्वेश्चन बी, द रेडियस ऑफ द प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. इफ द mass of A is the ma, what must be the mass of B, so that the value of G on B is the half of the value of A. मित्रांनो, हा प्रश्नाचा एका सेंटेन्सचा अर्थ आपण समजून घेऊया आणि त्यानुसार आपण सोल्युशन करूया. द सोल्युशन मध्ये बघा, द रेडियस ऑफ द प्लॅनेट ए. आता दोन प्लॅनेट दिलेले आहे, प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी. आपण इथे म्हणूया प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी. प्लॅनेट बी, द प्लॅनेट बी, तर त्याच्यामध्ये बघूया द रेडियस ऑफ द प्लॅनेट ए. आता प्लॅनेट ए ची रेडियस, रेडियस लिहूया, रेडियस. आता प्लॅनेट आर, रेडियस साठी मी आर घेतला आहे आणि आर ए म्हणजे हा प्लॅनेट ए ची. आता आर ए द प्लॅनेट ऑफ रेडियस ए. आता रेडियस ए जी प्लॅनेट ची जी रेडियस आहे ती हाफ ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट बी, आर बी च्या अर्धी आहे. आर बी च्या रेडियसची अर्धी आर ए ची प्लॅनेटची रेडियस आहे, म्हणजे आर बी च्या अर्धी आहे. बघा मित्रांनो, आर बी च्या अर्धी आहे. आर ए ची रेडियस आर बी च्या ह्या प्लॅनेटच्या अर्धी आहे, म्हणजेच मी आर बी ला 2 ने भागलेला आहे, म्हणजे ती अर्धी झालेली आहे. आर बी अपॉन 2 हे आलेला आहे, रेडियस आलेला आहे आपल्याला. इफ द मास ऑफ ए इज एम ए,
इफ द मास ऑफ ए इज एम ए. आता एम ए वरती जे मास आहे, एम ए वरती जे मास आहे, मास साठी आपण एम ए लिहूया. एम ए वरती जे प्लॅनेट ए वरती जे मास आहे ते एम ए आहे. एम ए आहे. तर आपल्याला प्लॅनेट बी वरती मास किती असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच एम बी इज इक्वल टू किती, एम बी इज इक्वल टू किती आपल्याला शोधायचं, प्रश्न मध्ये फाइंड करायचं आहे, उत्तरात फाइंड करायचं आहे. आणि दुसरं दिलेलं आहे व्हॉट सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी. आता ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू दिलेली आहे. ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू जी ए साठी, जी ए साठी द ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू जी ऑन बी. आता ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू जीबी, जीबी वर किती दिलेली आहे, जीबी वर दिलेली आहे, जीबी वर दिलेली आहे ए च्या अर्धी, जीबी वर दिलेली आहे ए च्या अर्धी. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू ए ची जी आहे, जी ए असेल तर जीबी वरती तिची अर्धी असणार आहे जी ए अपॉन 2. आता हे तुम्हाला समजलंच असेल. आता आपल्याला फाइंड करायचं आहे एम बी. यू नो दॅट आपल्याला फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचा उपयोग करून ग्रॅव्हिटेशनल असलेचा उपयोग करून आपल्याला एम बी शोधता येईल. मग यू नो दॅट जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर चा स्क्वेअर, याला म्हणूया फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये आता प्लॅनेट ए साठी आपण या फॉर्म्युल्याच्या किमती याच्यामध्ये घालूया. फॉर्म्युलामध्ये प्लॅनेट ए च्या किमती घालूया. फॉर प्लॅनेट ए. आता प्लॅनेट ए साठी तर जी किती आहे प्लॅनेट ए मध्ये, जी इज इक्वल टू जी ए. हा, जी दुसरा स्मॉल जी तो कॉन्स्टंट असणार आहे. जी ए मध्ये, प्लॅनेट ए मध्ये एम ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, मासची एम, आपण एम ए तसं लिहूया. आणि रेडियस, प्लॅनेट ए ची रेडियस मध्ये आर ए ची व्हॅल्यू दिलेली आहे आर बी अपॉन 2, आर बी अपॉन 2. आता आर बी अपॉन 2 बघा, ही रेडियस आहे ही आर ए, तर ही रेडियसचा स्क्वेअर आहे म्हणजे होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला इथे करावं लागेल. चला मग परत सिंप्लिफिकेशन करूया. जी ए इज इक्वल टू ते असं होईल. आता जी एम ए अपॉन आरबीचा स्क्वेअर, आरबीचा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4. आता हा 4 डिव्हिडेशनला आहे, इकडे गेल्यानंतर तो पुन्हा इकडे गेल्यानंतर तो वरती गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनला होणार आहे. म्हणजेच ते असं होईल 4 हा वरती जाणार आहे, हा वरती जाणार आहे 4 जी एम ए अपॉन खाली राहिलेला आहे आरबी चा स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत. इक्वेशन नंबर 1. आता फॉर प्लॅनेट ए साठी झालेला आपण ह्या प्लॅनेट ए च्या ज्या व्हॅल्यू जे आलेलं आहे आपल्याला गिवन डाटा मध्ये, त्या सूत्रामध्ये पुट करून आपल्याला हे इक्वेशन 1 मिळालेलं आहे. आता इक्वेशन 2 प्लॅनेट बी साठी तसेच प्लॅनेट बी चे जे व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युलेमध्ये पुट करून आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळणार आहे. मग फॉर प्लॅनेट बी. आता प्लॅनेट बी साठी बघूया. जी ए प्लॅनेट बी साठी या फॉर्म्युला मध्ये जी ग्रॅव्हिटेशनल असलेशन ची जी किंमत आहे ती आहे जी ए. बघा इथे ग्रॅव्हिटेशनल जी ए अपॉन 2 इज इक्वल टू
एम एम किती आहे एम बी सॉरी त्याच्यानंतर जी हा आपल्याला सूत्रामधले तसं लिहायचं आहे जी एम किती दिलेला आहे मास आपल्याला फाइंड करायचं आहे अपॉन आर आर किती दिलेला आहे आरबी दिलेला आहे आता बघा हा टू इकडे डिव्हिडेशनला आहे आपल्याला जी ए सेपरेट लागतोय तर जी ए सेपरेट येण्यासाठी आपल्याला दोन हा इकडे न्यायला लागेल हा डिव्हिडेशनला इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनला होईल तो म्हणजेच ते असं होईल जी ए इज इक्वल टू जी ए इज इक्वल टू हा इकडे जाईल टू जी एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर मित्रांनो इथं फॉर्म्युलामध्ये आर बी चा रेडियसचा स्क्वेअर आहे आपल्याला पण इथे रेडियसचा स्क्वेअर करावं लागतील प्लॅनेट बी साठी आहे ठीक आहे आर बी चा स्क्वेअर आता बघा मित्रांनो तुमच्या इथं लक्षात येईल आता ह्याला हे जे इक्वेशन आलेलं आहे त्याला इक्वेशन नंबर 2 देऊया प्लॅनेट बी साठी आता मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलेलं असेल बघा इथे जी ए आणि इथे पण जी आहे इथे पण जी आहे जी ए ची किंमत एवढी आहे जी ए ची किंमत एवढी आहे तशीच जी ए ची किंमत पण एवढीच आहे म्हणून आपण इथे लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 we get आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मधून असं मिळालेलं आहे जी ए इज इक्वल टू किती आहे आपलं 4 जी एम ए अपॉन आर बी चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इक्वेशन 2 ची व्हॅल्यू 2 जी एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्याला जीबी ची व्हॅल्यू मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला इथे एमबी ची व्हॅल्यू शोधायची आहे म्हणजे एमबी आपल्याला हा सेपरेट हवा आहे आणि नंतर एमबी सेपरेट गेल्यानंतर हे जे इकडे मल्टिप्लिकेशन डिव्हिडेशनला आहे ते इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनला होईल आणि हे जी व्हॅल्यू आहे ची क्रॉस होणार आहे म्हणजेच हे आपलं असं होणार आहे एमबी इज इक्वल टू हा आपण सेपरेट घेतला आहे 4 जी एम ए अपॉन आर बी चा स्क्वेअर आपण हा तसा घेतला आहे मल्टिप्लिकेशन ही जी व्हॅल्यू आहे आर एम बी चा स्क्वेअर ही इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल म्हणजेच आर एम चा बी चा स्क्वेअर अपॉन 2 जी आपण एम बी हा जो आहे तो सेपरेट काढलेला आहे इथे बघा आर बी स्क्वेअर ही जी व्हॅल्यू सेम आहे ती कॅन्सल होणार आहे त्याच्यानंतर 2 नी जी कॅन्सल झाला आहे आणि याला 2 नी भाग जाणार आहे बे के बे दुने 4 इथे राय उरलेला आहे आपला 2 इथे उरलेला आहे आपला आहे एम बी इज इक्वल टू 2 एम ए म्हणून आपलं संपूर्ण वाक्यात आपण असं म्हणून आन्सर इज इक्वल टू द मास ऑफ अ प्लॅनेट बी is twice m a. Question C. The mass and weight on a object on Earth are 5 kilogram and 49 Newton respectively. What will be the value on the moon? And assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of the दॅट ऑन द अर्थ मित्रांनो याचा क्वेश्चन समजून घ्यावे आपल्याला काय विचारलेलं ऍक्च्युअली आता एक ऑब्जेक्ट दिलेला आहे
ते ऑब्जेक्टचं मास आहे पृथ्वीवरती 5 किलोग्रॅम आणि त्याचं वेट आहे, हे त्याचं मास असेल. समजून घेऊया प्रश्न फक्त. मास आहे 5 किलोग्रॅम आणि त्याचं वेट असणार आहे 49 रिस्पेक्टिव्हली. आपण जर हेच मास जर चंद्रावर घेऊन गेलो तर आपल्याला तिथे किती या दोघांच्या त्या ऑब्जेक्टच्या कोणत्या व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहेत ते आपल्याला शोधायचं आहे सांगितलेलं आहे. आणि ॲझ्युम सांगितलेलं आहे, ॲझ्युम करायला सांगितलं आहे की assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 on the earth. म्हणजे याचाच अर्थ की तुम्ही जर चंद्रावर गेला तर तुम्हाला इथे 6 पट त्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू भेटणार. म्हणजे चंद्रावर तुम्ही जर एक उडी आणली तर त्याच्या 6 उड्या तुम्हाला तिथं मारल्या जातील, याचा अर्थ असा आहे. 6 पट तिथे ग्रॅव्हिटी आहे. चला मग आपण सोडूया. प्रश्न समजला असेल, सोडवण्यासाठी घेऊया सोल्युशन. मास ऑन अर्थ, सोल्युशन मास ऑन अर्थ. आता मास ऑन अर्थ वर किती मास आहे? 5 किलोग्रॅम. मी असं शॉर्ट मध्ये लिहून घेतो. मास ऑन अर्थ इज इक्वल टू 5 किलोग्रॅम. ओके. आणि अँड वेट ऑन अर्थ दुसरा आहे वेट ऑन अर्थ. वेट साठी W वापरतो आणि अर्थ साठी E वापरतो. इज इक्वल टू 49 न्यूटन. तर आपल्याला ॲक्सेलरेशन, आता इथे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून काढायला लागेल आपल्याला. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू 1/6 आहे. ठीक आहे. आता आपल्याला की माहिती आहे की चंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल असेल 1/6 दिलेला आहे, पण पृथ्वीच्या पटीने दिलेला आहे. मग आपल्याला पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे. म्हणजे 1 च्या ऐवजी आपण इथं पुट करूया इज इक्वल टू 9.8 इज इक्वल टू 6. आणि हे जर सोडवलं तर उत्तर आपलं येणार आहे 6 ने जर याला डिवायडेशन केलं तर उत्तर येणार आहे आपलं 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण की हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला मग टू फाइंड आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये की चंद्रावरती किती ते ऑब्जेक्टचं मास असणारे आणि वेट असणारे. टू फाइंड मास on object and weight on the moon. Weight on the moon. मग we know that आपल्याला माहित आहे की जे ऑब्जेक्टचं मास आहे ते कुठेही गेल्यानंतर ते बदलत नाही. म्हणजे आपण पृथ्वीवरची जर समजा एखाद्या वस्तूचा मास असेल 5 किलोग्रॅम 8 किलोग्रॅम ते चंद्रावरती घेऊन गेलं तर ते आपल्याला तेच भेटणार आहे. तर मास इज अनचेंज्ड. मास कसं असतं? अनचेंज्ड असतं. आणि इट इज
रिमेन कॉन्स्टंट, ते सगळीकडे सारखंच असतं. म्हणून आपण इथे एक सेंटेन्स लिहूया, देअरफॉर द मास ऑफ ऑब्जेक्ट रिमेन अनचेंज्ड. देअरफॉर द मास ऑन object, mass on object is remain constant and unchanged. की मास कुठेही बदलत नाही, ते कॉन्स्टंट राहतं, ते अनचेंज्ड असतं. ठीक आहे. मग आपल्याला माहित आहे की W is equal to mg. Weight is equal to mass into acceleration. We know that W is equal to mg. मग फॉर्म्युला आहे तो, पुट इन फॉर्म्युला. तर व्हॅल्यू आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू जर पुट केल्या तर आपल्याला चंद्रावरती किती वेट आहे ते आपल्याला मिळेल. W is equal to वेट आपल्याला फाइंड करायचं आहे. W is equal to वेट आपल्याला फाइंड करायचं आहे. m ची व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे मास अनचेंज्ड आहे, म्हणजे चंद्रावरती जर गेलो तर आपल्याला 5 किलोग्रॅमच ते मिळणार आहे. म्हणजे m इज 5, m च्या जागेवर आपण 5 लिहिणार आहे. जी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन मिळालं आहे चंद्रावरती किती आहे, 1.6 × 3 म्हणजे 1.6 × 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे यांचा जर संपूर्ण मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं येणारं जे आन्सर आहे ते 8.17 N म्हणजे न्यूटन हा वर वेट हे फोर्स आहे, म्हणजेच आपलं युनिट इथे न्यूटन असणार आहे. मग आपण पूर्ण वाक्यात हे उत्तर लिहूया. Answer mass on object is 5 kilogram. Answer the mass on object on moon is 5 kilogram and weight is 8.2 Newton. That is the answer. Question D. An object thrown vertically upward reaches a height of 500 meters. What was the initial velocity? How long will the object take come back to the earth? Assume z is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला तर या प्रश्नाचा अर्थ आपण समजून घेऊया की इन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. एक ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे ते काय केलेलं आहे, वरती फेकलेलं आहे. एक ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड एक थ्रो केलेला आहे ऑब्जेक्ट, आणि ते वरती केलेलं आहे 500 मीटर ते गेलेलं आहे. तर त्याची आपल्याला सुरुवातीचा वेग काढायचं सांगितलेलं आहे. तर अपवर्ड रिचेस द हाईट ऑफ 5 मीटर. व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी? आणि आपल्याला ते ऑब्जेक्टचा इनिशियल व्हेलॉसिटी काढायची सांगितलेली आहे. आणि हाऊ लॉंग विल बी द ऑब्जेक्ट टेक कम बॅक टू द अर्थ. आणि जो फेकलेला ऑब्जेक्ट आहे तो परत खाली येण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे ते आपल्याला या प्रश्न आपल्याला शोधायचं आहे.
तर पहिल्यांदा आपल्याला या प्रश्नामध्ये असं शोधायचं आहे की ऑब्जेक्ट वरती फेकताना त्याचा सुरुवातीचा वेग किती होता आणि त्याच्यानंतर जो खाली पडणार आहे तो खाली पडायला त्याला किती टाइम लागणार आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला मग सुरू करूया. सोल्युशन गिवन डाटा. गिवन डाटा मध्ये आपल्याला ऑब्जेक्टचं हाईट दिलेली आहे. गिवन डाटा मध्ये ऑब्जेक्टची आपल्याला हाईट दिलेली आहे. हाईट किती आहे 500 मीटर. गिवन डाटा मध्ये आपण लिहिणार आहोत हाईट height yes is equal to किती आहे 500 मीटर. 500 मीटर हाईट दिलेली आहे आणि ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आपल्याला आहे 10⁻10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि आणखीन काय दिलेलं आहे बघूया आपण. बस दोनच गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपल्याला टू फाइंड शोधायचं आहे इनिशियल व्हेलॉसिटी and time taken and एक ऑब्जेक्ट आहे तो वरती फेकल्यानंतर त्याचा सुरुवातीचा वेग किती होता आणि त्याला खाली येण्यासाठी परत किती टाइम लागलेला आहे आपल्याला ते शोधायचं आहे. मग चला तर फॉर अपवर्ड मोशन ऑन ऑब्जेक्ट. आता सुरुवातीला आपण अपवर्ड मोशन साठी इक्वेशन लिहूया. फॉर अपवर्ड मोशन ऑन ऑब्जेक्ट, for upward motion of the object, upward motion of the object. आता वरती जाण्यासाठी बघा फॉर वरती जाण्यासाठी आता ऑब्जेक्ट वरती जाण्यासाठी त्याचा जो सुरुवातीचा वेग असणार जो फायनल व्हेलॉसिटी असणार आहे ती 0 असणार आहे. वरती गेल्यानंतर त्याचा एक ठराविक काळानंतर त्याचा जो वेग होणार आहे तो इथे गेल्यानंतर एक ठराविक पर्टिक्युलर हाईट वरती गेल्यानंतर त्याचा जो ऑब्जेक्टचं जे व्हेलॉसिटी असणार आहे ती 0 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याची शेवटचा वेग फायनल व्हेलॉसिटी 0 असणार आहे आणि जो आता काय असरलेशन ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध दिशेने आपण तो ऑब्जेक्ट फेकतोय म्हणजेच आपल्याला इथं ग्रॅव्हिटेशनल असरलेशन ची व्हॅल्यू आपल्याला मायनस घ्यायला लागणार आहे -10. हे फक्त वरती फेकताना आहे. फॉर अपवर्ड मोशन हे फॉर फक्त आहे वरच्या गतीने जे जे आपल्याला लागणार आहे व्हॅल्यू ते आपण इथे घेणार आहोत आणि मायनस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे इक्वेशन नंबर 3 इक्वेशन ऑफ मोशन 3 चा वापर करून आपण त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काढू शकतो त्या ऑब्जेक्टची. मग तो फॉर्म्युला लिहूया आपण v = फॉर्म्युला बघा v² = 2s u प्लस gs हा आहे फॉर्म्युला. नंतर आपल्याला फॉर्म्युला मध्ये ह्या व्हॅल्यू जर मिळवल्या तर आपल्याला
त्याची आपल्याला त्याची किती त्याचा सुरुवातीचा वेग किती आहे तो u आपल्याला फाइंड करायचा आहे u फाइंड द इनिशियल वेलोसिटी u फाइंड करायचा आहे आपल्याला फाइंड करायचा आहे u हा मग आपण या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत पुट द व्हॅल्यू इन फॉर्म्युला वी गेट आता फॉर्म्युला मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू जे आहेत ते पुट करायचे आहेत आता v इज इक्वल टू फायनल व्हेलोसिटी जी ऑब्जेक्ट जी असणार आहे ती वरती गेल्यानंतर 0 असणार आहे म्हणजेच v इज इक्वल टू 0 आहे v स्क्वेअर पण संपूर्ण 0 होणार आहे 0 त्याच्यानंतर इनिशियल व्हेलोसिटी आपल्याला फाइंड करायचा आहे v चा स्क्वेअर प्लस 2 जी ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन मायनस आहे आपण वरती फेकणार असल्यामुळे जी ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध दिशेने आपण जो ऑब्जेक्ट फेकलेला आहे त्याची ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनची व्हॅल्यू असणार आहे मायनस असणार आहे म्हणून आपण इथे मायनस लिहिला आहे -10 आणि -10 आणि s हाईट आपल्याला दिलेली आहे हाईट जी आहे जी ऑब्जेक्ट फेकल्यानंतर जे ऑब्जेक्ट कुठपर्यंत गेला त्याची हाईट आपल्याला 500 मीटर दिलेली आहे म्हणजेच 500 मीटर चला मग सोडूया 0 इज इक्वल टू v चा स्क्वेअर 2 into -10 इज इक्वल टू -10 -20 into 500 10 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू -20 आणि परत हे सोडवल्यानंतर इज इक्वल टू v स्क्वेअर प्लस इंटू मायनस होतील -u स्क्वेअर आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ते येणार आहे 10,000 1 2 3 5 into 2 10 आणि 1 2 3 0 1 2 3 0 ठीक आहे त्याच्यानंतर पुढे मग हे -10,000 आहे तर ते इकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते प्लस होणार आहेत म्हणजेच आपलं अजून सिंप्लिफिकेशन असं होणार आहे 10 इज इक्वल टू u चा स्क्वेअर आपण काय करणार आहोत आता स्क्वेअरिंग रूट ऑन बोथ साइड दोन्ही साइडचा बरोबर चिन्हाच्या इकडच्या साइडचा आणि इकडच्या साइडचा जर स्क्वेअरिंग रूट जर घेतला तर आपल्याला इथे लिहूया स्क्वेअरिंग रूट बोथ साइड दोन्ही साइडचा स्क्वेअरिंग रूट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे वी गेट याचा स्क्वेअर निघून जाईल आणि याचा 10,000 चा स्क्वेअरिंग रूट आपल्याला माहित आहे तो 100 आहे म्हणजेच 100 into 100 जर केलं तर आपल्याला 10,000 मिळेल ठीक आहे आणि याचा स्क्वेअरिंग रूट असल्यामुळे याचा स्क्वेअर रूट निघून जाणार आहे फक्त u असणार आहे म्हणजे u इज इक्वल टू आपल्याला इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड आता पुढे प्रश्न आणखीन विचारलेला आहे हे झालं अपवर्ड डायरेक्शन साठी आता डाउनवर्ड डायरेक्शन साठी आपण इक्वेशन फाइंड करणार आहोत आणि डाउनवर्ड डायरेक्शन साठी इक्वेशन फाइंड केल्यानंतर आपल्याला जो वरून खाली येणारा जो किती वेळ लागणार आहे त्याचा आपल्याला टाइम मिळणार आहे चला फाइंड करूया हे झालं अपवर्ड साठी आता डाउनवर्ड साठी फॉर डाउनवर्ड मुलांना ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट जर वरून खाली येत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग हा इनिशियल वेलोसिटी हा 0 असणार आहे म्हणजेच फॉर डाउनवर्ड साठी इनिशियल वेलोसिटी जी असणार आहे ती 0 असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन पॉझिटिव्ह असणार आहे तो खालच्या दिशेने तो पॉझिटिव्ह असणार आहे g इज इक्वल टू आपला असणार आहे 10 दिलेला आहे आपल्याला
10 दिलेला आहे असरलेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला हाईट दिलेली आहे. हाईट दिलेली आहे एस इज इक्वल टू 500 मीटर दिलेले आहे. आता वी नो दॅट आपल्याला माहित आहे इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड ऑफ इक्वेशन मोशनचा उपयोग करून आपण टाइम फाइंड करू शकतो. वी नो दॅट आपल्याला माहित आहे एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 gt चा स्क्वेअर. हा आहे फॉर्म्युला इक्वेशन ऑफ मोशन सेकंड. पुट द व्हॅल्यू इन फॉर्म्युला. we get. आता जो हे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मध्ये हे जो डाउनवर्ड डायरेक्शन साठी येणारे जो व्हॅल्यू आहेत त्या पुट करायचे आहे. एस इज इक्वल टू आपल्याला दिलेले हाईट 500. मग आपण देअरफॉर एस इज इक्वल टू हाईट आहे 500 इज इक्वल टू यू इनिशियल वेलोसिटी, सुरुवातीचा वेग ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरून खाली येतो त्याचा सुरुवातीचा वेग असणार आहे 0. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर 0 येणार आहे. म्हणजे ही टर्म आपली पूर्ण इथे कॅन्सल होणार आहे. उरला आहे इज इक्वल टू 1/2 जी आपल्याला माहित आहे जी किती आहे 10. जी इज इक्वल टू 10 इंटू टाइम. टाइम आपल्याला फाइंड करायचा आहे. टी चा स्क्वेअर आपण तसाचा तसा लिहूया. ठीक आहे, चला पुढे. आता आपलं जे पूर्ण इक्वेशन मध्ये व्हॅल्यू जर केल्या पुट तर 5 इज इक्वल टू 1/2 जी हा 10 आहे. 10 इंटू टाइम आपल्याला फाइंड करायचा आहे टी चा स्क्वेअर. आता 2 ने याला 10 ला आपण भाग देणार आहोत. 2 ने 10 ला भाग, बे 5 10 म्हणजे जे उत्तर आलं आहे 500 इज इक्वल टू बे 5 10 5 टी चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हा 5 याला मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यानंतर तो बरोबर चिन्हाची इकडे गेल्यानंतर डिव्हिडेशनला होणार आहे. म्हणून मग आणखीन पुढे लिहूया 5 देअरफॉर 500 अपॉन 5 इज इक्वल टू टी चा स्क्वेअर. 5 ने परत भाग देऊया 500 ला, तो येणार आहे 5 × 5 100 म्हणजे 100 इज इक्वल टू 1 ना भाग जाणार आहे 100 इज इक्वल टू टी चा स्क्वेअर. मग आपण स्क्वेअरिंग रूट ऑन बोथ साइड, परत स्क्वेअरिंग रूट ऑन बोथ साइड करणार आहोत. स्क्वेअरिंग रूट बोथ साइड, दोन्ही साइडनी जर स्क्वेअरिंग रूट केलं तर 100 चा स्क्वेअरिंग रूट आहे 10, टी चा स्क्वेअर रूट आहे टी. म्हणजे वरून खाली येण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे तो 10 सेकंद आहे. 10 सेकंड. टी इज इक्वल टू 10 सेकंड. टाइम जो लागणार आहे तो 10 सेकंद असणार आहे. चला पुढे उदाहरण सोडवूया. मग आता मुलांना लक्षात घ्या, जेवढा वरती जाण्यासाठी वेळ लागलेला आहे तेवढाच ऑब्जेक्टला खाली येण्यासाठी पण वेळ लागतो. मग आपण उत्तरामध्ये आन्सर मध्ये असं पण लिहू शकतो, देअरफॉर टाइम अपवर्ड journey is equal to downward journey. हा, मग टाइम वरती जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला, खाली येण्यासाठी आपल्याला लागलेला आहे 10 सेकंड, तेवढाच वरती जाण्यासाठी लागला आहे म्हणजे डबल, म्हणजे 2 × 10 इज इक्वल टू 20.
आले लक्षात? वरती जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच खाली येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे आन्सर मध्ये आपण लिहूया, आन्सर मध्ये आपण लिहूया द इनिशियल द टोटल टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट रीच इन ग्राउंड इज 20 सेकंड. मग आन्सर लिहूया. आन्सर पूर्ण वाक्यात पहिला आपल्याला विचारला होता इनिशियल व्हेलॉसिटी. मग इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, इनिशियल velocity on object is equal to 100 मीटर पर सेकंद. सुरुवातीला आणि त्याच्यानंतर पुढचं विचारलं होतं टाइम टेकन, किती टाइम लागणार आहे वरून खाली येण्यासाठी. तर त्याचं आन्सर असं लागेल द टोटल टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट, द टोटल टाइम टेकन टू total time taken by object, total time taken to object reach on ground is, किती वेळ लागलेला आहे खाली येण्यासाठी? 20 सेकंड आणि इनिशियल व्हेलॉसिटी आहे 100 मीटर पर सेकंड.